शेतकरी मित्रांनो, शेवटची ड्रेंचिंग 0946 15T आणि बोरान अशी केलेली आहे, त्याच्यामुळे ही पात पडत आहे। पण बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही इकडे या, हे बघा की जर अशी ही आळवणी करून ही अशी मान कडक असेल, पात संपूर्ण उभी असेल आणि आपल्या इतर संपूर्ण प्लॉटचं ॲव्हरेजली अशा प्रकारचा कांदा सगळ्यात जास्त असेल तर मात्र तुम्हाला एक फवारणी करणं गरजेचे आहे। कोणती करणार तर शेतकरी मित्रांनो, साधारणपणे तुम्हाला 0050 हे 100 ग्रॅम प्रति पंप म्हणजे 20 लिटर पाण्यासाठी आणि त्याबरोबर तुम्हाला प्रति लिटर अर्धा ml कल्टर घेणं गरजेचं आहे। या पद्धतीने जर तुम्ही फवारणी कराल तर या पद्धतीचा कांदा देखील या पातीतलं जे अन्नद्रव्य आहे ते मान लवचिक बनवेल आणि अधिक वेगाने बल्कच्या दिशेने गेल्यानंतर आपल्याला फुगवण होईल आणि साईज चांगल्या प्रकारे मिळेल। तर एकूण माझ्या प्लॉटचं मी 0946 आणि बोरॉन दिल्यानंतर त्याची ग्रोथ चांगल्या पद्धतीने आहे। मी ती फवारणी करत नाहीये, पण जर तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये गरज वाटत असेल तरच ही फवारणी घ्यायची आहे। तर अशाच नियोजनासाठी भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार।